वसई विरार महापालिकेची आचारसंहिता कालपासून लागलेली आहे आणि त्यातच आता सर्व राजकीय पक्ष जे आहेत हे मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडीसह महाविकास आघाडी, काँग्रेस हे एकत्र येणार असल्याची चर्चा देखील आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत विजय पाटील सर. स्वागत आहे आपलं APS मराठीमध्ये. सर, काय सांगाल आपली नेमकी या महापालिका निवडणुकीमध्ये कशी भूमिका असणार आहे? महानगरपालिकेमध्ये आमची आघाडीची सेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि आमचं काँग्रेस असेल, तर याच्यामध्ये पहिल्यापासून आमचं चर्चा होऊन आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे. पण त्याच्यानंतर आम्हाला बहुजन विकास आघाडीचं काही निरोप आले आणि त्यांच्याबरोबर आमच्या बैठका पण झाल्या. तर त्यांचे मुख्य नेते आहेत त्यांच्यावर बैठक होऊन आमची पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर आणि आता मनसेसुद्धा आमच्यामध्ये जॉईन झाल्यामुळे आमचं ही सगळं ग्रुप आघाडी चांगल्या पद्धतीने वसईमध्ये कार्य करून एकच सांगतो की वसईला जी जातीवादाचा जो प्रश्न आहे, अल्पसंख्याक तर तिथे जास्त लोक आहेत आणि त्यांचा विचार आहे की आपल्या वसईमध्ये धर्मनिरपेक्ष कार्य चालावं, राज्य चालावं आणि त्यांचं जी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही वसईला आघाडी करून वसईला महानगरपालिकेमध्ये आमची महाविकास आघाडीचं राज्य आणू. 85% आमच्या सीट निघणार आहेत, याबद्दल वाद नाही आहे आणि चांगलं नेतृत्व चालणार आहे याच्या पुढे. यामध्ये काही जागा वाटपावून आपली काही चर्चा झाली आहे का? नाही, जागा वाटपमध्ये कसं आहे की काँग्रेसमध्ये जे आमचे म्हणजे चांगले जनतेमध्ये मिसळणारे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सीट मागणार आहोत आणि तसं आमचे सेनेचे पण आहेत. त्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आणि मनसेच्या चांगल्या कार्यकर्त्यांचा तिथे सन्मान व्हावा आणि त्यांना चांगल्या पद्धतीने सीट मिळावी ही आमची शेवटची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना वाटेल तो सपोर्ट करायला तयार आहोत. निश्चितच सर, महायुतीकडून मोठ्या प्रमाणामध्ये ताकद पणाला लावण्यात येत आहे आणि आता कुठेतरी महाविकास आघाडीसह बहुजन विकास आघाडी देखील एकत्र येणार आहे. त्यामुळे कसा फरक जाणवू शकतो? महाविकास आघाडीचं पाहिलं तर महाविकास आघाडीची आणि बहुजनची जर ह्या आमदारकीच्या वेळेला जे इलेक्शन झालं आणि खासदारकीचं झालं तर दोघांची जर मतं जर एकत्र केली तर त्यांच्यापेक्षा डबल होता मी. त्याच्यामुळे महानगरपालिकेला मी बोललो ना की 85% दोघांच्या ताकदीने सीट येणार आहे आणि चांगल्या प्रमाणे महापौर आमचा बसणार आहे. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर वसई विरार महापालिकेच्या महापौर पदासाठी महाविकास आघाडीसह बहुजन विकास आघाडीचा महापौर बसणार असल्याचा विश्वास देखील यावेळेस काँग्रेसचे नेते विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.